UDCPR कोणी पब्लिश केला दिनांक 8/3/2019 नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन। त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, तेच नगर विकास मंत्री होते। हा UDCPR त्यांनीच आणलेला आहे। आता मी इथे खूप भाषण नेहमी ऐकतो, नियोजित शहर आहे की प्लांट आहे आणि सिंगापूर आहे, तर सिंगापूरला FS आहे अप टू 25, टोक्योला आहे 20, न्यूयॉर्कला आहे 15, लॉस एंजलसला आहे 13, शांघायला आहे 8, व्हॅन्कुव्हरला आहे 8 आणि आपला 3 मध्ये जीव चाललाय। थोडा अभ्यास करायला पाहिजे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणलेले आहेत आणि ते तिकडे जातील, हे कधी पास होतील काय? सभागृहाचा वेळ ठीक आहे करा। अभय जाधवचं काय झालं, केकांत साहेबांचं काय नाही झालं, इथं काय होणार आहे? आज मी अभिनंदन करेन सौरव शिंदेचं, त्यांनी तिथल्या 3,500 लोकांना एकत्र आणलं आणि सर्व एकत्र रिडेव्हलपमेंट करायला निघालेले आहेत। आज या यंग जनरेशन, जेनजी जनरेशन आहे, ह्यांनी आणून दाखवलं 3,500 का? त्यांना लोकांचा विश्वास पटलेला आहे। तुम्ही घडी बोलता ट्रॅफिक वाढणार, मग ह्या 12,000 बिल्डिंगचं ट्रॅफिक कुठे जातं? रोज कुठे जाते सांगा ना? ह्याविषयी एकही दिवस बोलत नाही तुम्ही। डेव्हलप प्लॅन बनत असताना माझे 104 ठराव आहेत, तुमचा सर्वांचा मिळून एकही ठराव नाही। एक तरी टाकला काय दाखवा। एकही तुम्ही सजेशन टाकलेलं नाही आणि आज झोपेतून जागे झाले, कारण तिथे काम होत आहे ना। तुमची कशीला बोट काय झालं होतं हाताला? तुम्ही डीपी मध्ये का टाकलं नाही? पण तुम्ही एक तरी टाकायचं नाही डीपी मध्ये ठराव, का टाकलं नाही? का असं टाकून पण काय होणार नाही तुमचं? टाका। आता आपली संख्या तर 30ला गेली नाही, तुमचा नगर विकास विभाग पण हे मंजूर करणार नाही आणि कोर्ट कसं ऐकेल? तुम्हीच आणलेलं आहे तर हे आता तुम्ही 30 मध्येच कशाला थकले? कारण तुम्ही लोकांनी पाप केलं, इलिगल बिल्डिंग बांधू दिल्या। काहीतरी विचार करून बोला। माझी पण 4थी टर्म आहे, तर होणारच नाही, कारण नगर विकासकडे जाणार आहे। तिथे भावनिक आमचे DCM साहेब बसलेत, आम्ही त्यांना सांगू। पण तुम्ही लोक, ते जे जनरेशन आहे, ते जे तिथे राहतात, तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? काय इथलं ट्रॅफिक वाढणार आहे म्हणून तुमची घरं करायची नाहीत? तुम्ही मेट्रोचा साधा प्रस्ताव आणला नाही, तुम्ही UDCPR मध्ये सजेशन दिले नाही, तुम्ही URS मध्ये सजेशन दिले नाही।